कोल्हापूर शहराला काळमावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना पूर्ण झाली आहे। ही योजना सुरू झाल्यानं महापालिकेचा पाण्यासाठी होणारा खर्चही कमी झालाय। त्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करावा आणि त्याच वेळी पाणीपट्टी दर कमी करावेत, अशा सूचना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या। दरम्यान कदमवाडीतील ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हडपल्याचा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केला आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेशी निगडीत विविध विषयांवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीला प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, केशव जाधव, उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते। काळमावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाल्यानं महापालिकेचा खर्च वाचणार असून आता नागरिकांच्या पाणीपट्टीचे दर कमी करावेत अशी अपेक्षा आहे। त्यानुसार महापालिकेनं उपाययोजना करावी अशी सूचना क्षीरसागर यांनी केली। कोल्हापूर शहराला भरीव निधी मंजूर होऊनही अनेक विकास कामं वेळेवर सुरू होत नाहीत। गांधी मैदानातील ड्रेनेजचं काम, नगरोत्थानमधील कामं अजूनही सुरू झालेली नाहीत। आपण मंजूर करून आणलेली कामं सुरू करण्यास प्रशासनाला वावडं आहे का, असा प्रश्न क्षीरसागर यांनी विचारला। शहरातील पादचारी उड्डाणपूल, पार्किंग व्यवस्था असे मुद्दे केवळ बैठकीमध्ये चर्चेला येतात, त्यावर पुढे कोणतीही कारवाई का होत नाही, असा प्रश्न राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला। 100 फुटी रस्ता, रंकाळ्याजवळचा नियोजित रिंग रोड ही कामं रखडली आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं त्या कामांच्या पूर्णतेसाठी काम करावं, असे आदेश क्षीरसागर यांनी दिले। थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली आहे, परंतु माजी पालकमंत्र्यांनी रातोरात या योजनेचा परस्पर शुभारंभ केला। वास्तविक थेट पाईपलाईन योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं होतं, पण आमदार सतेज पाटील यांनी श्रेयवादातून परस्पर या योजनेचा शुभारंभ करून मुख्यमंत्र्यांचा अवमान केल्याचं क्षीरसागर म्हणाले। रात्रीच्या वेळी पुईखडीला उपस्थित असलेल्या त्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा क्षीरसागर यांनी दिलाय। काळमावाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठ्याची योजना ही पूर्ण झाली। खरं म्हणजे सन्माननीय पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांनी काही दिवसापूर्वी या योजनेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे करतील अशा पद्धतीच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, पण काही लोकांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा अवमानच केला असं म्हणता येईल। अचानक जाऊन रात्री या ठिकाणी जल्लोष करणे आणि त्या योजनेचा शुभारंभ झाल्याचं जाहीर करणे हे अत्यंत चुकीचं आहे। सन्माननीय आयुक्त यांना मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या पद्धतीनं जर बेकायदेशीर जर कोणी काही कृत्य केलं असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे। दुसरीकडे ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती। 2014 पासून कदमवाडी इथली जागा ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीला देण्याची प्रक्रिया सुरू होती, तरीही ही जागा डी.वाय. पाटील महाविद्यालय या संस्थेला देण्यात आली। पालकमंत्री म्हणून काम करताना जनतेचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या जिव्हाळ्याची कामं करण्याचं बाजूला ठेवून जनतेच्या जागा हडपण्याचं पाप आमदार सतेज पाटील यांनी केलंय, अशी टीका क्षीरसागर यांनी केली। ख्रिश्चन समाजाला पूर्वी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातली साळोखेनगर परिसरामध्ये दफनभूमीसाठी जागा दिली होती, पण तिथं स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना आपले मृतदेह दफन करता येत नव्हते आणि म्हणून त्यासाठी वारंवार बैठका झाल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाल्या, आयुक्तांच्या माध्यमातून झाल्या आणि कदमवाडी येथील 251 कुठली तरी जागा त्यांना देण्याचं जाहीर म्हणजे प्रयत्न सुरू झाले। पण अचानक म्हणजे शेवटच्या क्षणाला मी आजपर्यंत का झालं नाही याची विचारणा केली असताना अचानक नंतर कळालं की ही जागा डी.वाय. पाटील ग्रुपला आणि भारतीय विद्यापीठाला देण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी मृतदेहांना दफन करायला दिलेली जागा ही हडप करण्याचा काही जण प्रयत्न करतायत, याचा मी निषेध करतो। ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी आरक्षित जागा कशाच्या आधारावर बळकावली, जागेच्या मोबदल्यात किती शासकीय शुल्क भरलं, याचा खुलासा सतेज पाटील यांनी करावा, असं आवाहनही राजेश क्षीरसागर यांनी केलंय।